नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आज विश्रांती घेतली आहे। राज्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली होती। अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती, तर अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी गेल्याने त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। 2 बरसलेल्या पावसाने आज उघडीप दिली आहे, त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। पावसाने उघडीप दिली असली तरी महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास अतिशय महत्त्वाचे आहेत। हवामान विभागाने महाराष्ट्राला पुढील 48 तासांसाठी अलर्ट जारी केलाय, त्यामुळे काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे। मुंबईत पुढील 24 तासात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। कोकणातील काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आज हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पुण्यातील घाटमाथ्यावर देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। सातारा जिल्ह्याला आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलाय, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आलंय। रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग, पुणे, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व सातारा या जिल्ह्यांना आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलाय, तर मुंबई, पालघर, ठाणे या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।